कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। निशी, निशी आपल्याला बाळ होणार आहे, पण ते मी सेलिब्रेट करू शकत नाहीये, त्याचा मी आनंद घेऊ शकत नाहीये। ओवी डॉक्टरांनी काय सांगितलंय? मला स्ट्रेस होता का मध्ये? का कोणाला कळत नाहीये? मला त्रास होतोय, मला नाही सगळं सहन होतंय। माझं डोकं दुखते, प्लीज तू यांना तू जायला सांग प्लीज, मला त्रास होतोय प्लीज। कमाल आहे, सकाळपासून मी तयार होऊन बसले आहे, पण या मुलाचा काही ठाव ठिकाणाच नाहीये, कुठे जाऊन बसलाय? हा नक्कीच खोतांकडे गेला असणार। निशीला भेटल्याशिवाय तो काही मुंबईला परत येणार नाही। असं वाटतं तिकडे जावं आणि त्याचा हात धरून त्याला इकडे घेऊन यावं, पण मी तिकडे गेली आणि निशी काही बडबडली तर मी नीरजला कायमचं गमावून बसेल। नाही 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 मेघना, तुझ्या रागाला आवर घाल, कंट्रोल कंट्रोल। नीरज, अरे तू कुठे आहेस? मी किती फोन केले तुला, तू फोन का उचलत नाही आहेस? अरे मला तुझी किती काळजी वाटत होती रे, तू कुठल्या अडचणीत असेल तर मला कळेल कसं? तू आय एम सॉरी मॉम, मी तुझे कॉल्स आन्सर नाही करू शकलो, जरा कामात अडकलो होतो। आणि एक मला आत्ता येता येणार नाहीये, मी फ्री झालो की येईन, माझी वाट बघत बसू नकोस, तू झोप। अरे पण नीरज माझा ऐकून तर, नीरज, हॅलो 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 नीरज, बाबा ए काय करते? वाट लावली सगळी तू। ओ अरे रे रे रे, गप बसा, हळू बोला ना, कशा कवरतास? हा हळू बोला। ह्या ओवीने सगळा चुकवून ठेवला होता, तास सोडवत होतय, बघत होतय काय चुकला आता। तुझं माझं जमेल ना आणि तुझ्या वाचून करमेल ना। काय बोलला? काय नाही, आपलं जनरल, आपलं जनरल आपलं त्याला जनरल पुन्हा इला। अरे ओवी, काय गो ओवी, बरं ना निशी? हा कशी आहात? हो लाली आत्या, तिला थोडं गरगरत होतं म्हणून ती रेस्ट घेते आता, झोपून आले मी तिला। हा हा
काय गो काय बघतोयस? कधी बघितलास नाहीस काय? आ सगळ्या चुकीचा करून ठेवला होतास. तास बघत होताय मी. हा निशी म्हणत होती मला, पण आय थॉट मी जे करत होते तेच बरोबर आहे. बट चांगलं ना आली आत्या, तुम्ही सगळं नीट करताय. झाला परत गैरसमज करून घेतलास. हा अगो या तुझ्यासाठी नाही, माझ्या नातवांकांना चुकीच्या फॅशनचे मोजे घालूक लागू नयेत ना म्हणून करत होतय. हा तुझ्यावरती प्रेम हा म्हणून काय नाही केला. लाली आत्या, तुम्ही माझ्या हातून चूक होऊ दिली नाही हेच माझ्यासाठी खूप मोठं. तुम्ही काय हसतास? हा चला. तरी पण अजून या इथून असं घातला ना की सगळा परत काढायचा, असं घट्ट करायचा. श्रीनिवास, हे बघ, या वर्ल्डच्या काही टॉप युनिव्हर्सिटीज आहेत. मी तुझ्या बिहाफवर 2-3 ठिकाणी एन्क्वायरी पण केली. खूप स्कोप आहे तुला इथे. तू प्लीज पुढे शिक. हे बघ, दादांची पण तीच इच्छा आहे. तू एकदा ट्राय तरी कर इथे. बघू, मला आता खरंच काही करायची इच्छा नाहीये. आहे त्या गोष्टीत समाधान मानायची सवय करून घेतोय मी. इथून पुढे माझ्या कुठल्याही गोष्टीत कुठल्याही माणसाकडून काही अपेक्षा नाही. श्रीनिवास, तू स्वतःचं नुकसान का करून घेतोयस? एवढं टॉप करून काय उपयोग आहे? तुला पुढे काहीच करायचं नाहीये. हे बघ, तुझ्यासाठी दादांनी, मावशींनी, लाली आत्या, कांता काका, इनफॅक्ट सगळ्यांनीच खूप स्वप्न बघितली आहेत. त्यांच्यासाठी तरी. अँड ओके फाईन, तुला जर त्यांच्याकडून काही फेवर्स नको असतील तर तू एज्युकेशनल लोन घे ना. तू कमवायला लागला की तू फेड. प्लीज तुझं टॅलेंट असं वेस्ट करू नको. अरे तुम्ही इथे आहात? काका, काही हवं होतं? खरं तर रवी, मगाशी तू लालीशी जे काही बोललीस ना त्याबद्दल तुझं कौतुक करायला आलो होतो. पण रवी, तुझं आत्ताचं बोलणं ऐकून तुझं कौतुकच नाही तर तुझा अभिमान सुद्धा वाटायला लागलाय. देवाने तुझ्यासारखी मुलगी प्रत्येकाला द्यायला हवी. अरे काय श्रीनू, अरे शिक जरा हिच्याकडून. अरे ती तिच्या परीने लालीचं मन जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते, मग तू का उदास होतोयस? अरे आयुष्याकडे बघण्याचा असा सकारात्मक दृष्टिकोन ठेव. या आपल्या ओवीसारखा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.